महाराष्ट्र स्वस्त दुकानदार महासंघ राज्याध्यक्ष डी.एन. पाटील। मी सर्वप्रथम या देशातील 81,000 नाही तर 81 कोटी परवानाधारकांना आमच्या मार्फत फ्री धान्याचं वाटप होत असतं आणि आम्ही संप केल्यामुळं गोरगरिबांचं धान्य त्यांना आजपर्यंत आम्ही त्यांना पोहोचू शकलो नाही। संप काळात त्यांना आमच्यामुळे जो काही त्रास झालेला आहे ते 81 लाख कुटुंबाचं मी सर्वप्रथम राज्याध्यक्ष नात्याने मी त्यांचं दिलगिरी व्यक्त करतो। आमची संपावर जाण्याची अजिबात मुळीच इच्छा नव्हती। संपावर जाण्यासाठी शासनाने आम्हाला भाग पाडलं। त्याचं कारण असं की आम्ही गेल्या 1 वर्षापासून आमच्या प्रलंबित मागण्यासाठी त्यांना आम्ही निवेदन देत होतो, विनंती करत होतो, प्रत्यक्ष त्यांना भेटून त्यांना संघर्ष करत होतो, परंतु कुठल्याही प्रकारे शासनाने किंवा प्रशासनाने त्याची दखल घेतली नव्हती। मजबूर हुसेने आम्हाला संपाचं हत्यार हे आम्हाला उपसावं लागलं। पहिला आमचं आंदोलन झालं 1 डिसेंबर 2023 पासून। धरणे आंदोलन हे तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी आय विटनेस होतात। त्या धरणे आंदोलन एवढं मोठं पूर्ण राज्यामध्ये 32 जिल्ह्यामध्ये झालेलं असताना सुद्धा शासनाने त्याची दखल घेतली नव्हती। म्हणून आम्ही 1 जानेवारी 2024 ला संप आम्ही पुकारला, बेमुदत संप आमचा पुकारलेला होता। तर त्या अनुषंगाने आमच्या वाटाघाटी करत असताना पहिली वाटाघाटी झाली आमची 9 तारखेला आमचे या देशाचे वित्तमंत्री आणि फायनान्स मिनिस्टर योगायोगाने ते तुमच्या आणि माझ्या शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहतात मान्य भागवतजी कराड साहेब यांची आमची 9 तारखेला बैठक झाली। बैठकीमध्ये त्यांनी स्वतः क्लिअर केलं की तुमचा जो आर्थिक कमिशनचा जो मुद्दा असेल, मी हाय लेवलला म्हणजे ते अर्थमंत्री असतात भारताचे त्यांच्याशी निगडित असल्याने हा मुद्दा मी स्वतः त्या ठिकाणी प्रामुख्याने मांडणार आहे। तर तुम्ही जे धान्य जे बंद केलेले आहे तुम्ही तुमचा संप मिटून गोरगरिबांना धान्य सुरू करा। 9 तारखेला त्यांची आमची वाटाघाटी मिटिंग झाली। त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी ठोस आश्वासन दिल्याच्या नंतर आम्हाला संप हा मागे आम्ही घेतलेला आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून। आणि त्या दिवशी आम्हाला 9 तारखेला शासनाने महाराष्ट्र राज्य स्टेट गव्हर्नमेंटने आम्हाला बोलणं केलं। संध्याकाळी आम्हाला 4:30 ला 5 निरोप आला। आम्ही 5 ला इथून मुंबईला रवाना झालो। सकाळी आमचे 10 तारखेला माननीय छगनजी भुजबळ जे आपल्या राज्याचे अन्न व नागरिक पुरवठा मंत्री आहेत, त्याचबरोबर ते या खात्याचे प्रधान सचिव माननीय सुमित भांगे साहेब आणि त्याचे डेप्टी सचिव हे कोळेकर साहेब आणि त्यांचे इतर पुरवठ्याचे अधिकारी यांच्याबरोबर आमची मुंबई मंत्रालयामध्ये याची त्या ठिकाणी बैठक झाली। बैठक झाल्याच्या नंतर त्यांनी स्वतः जे आमचा मुद्दा जो आहे कमिशनचा त्यांनी त्वरित ती फाईल ओपन केली आणि वित्त विभागाकडे कमिशन वाढ होण्यासाठी त्यांनी ती फाईल मंजुरीसाठी कालच त्यांनी पाठवून दिलेली आहे। त्याच्यावरती आपलं फायनान्स मिनिस्टरी त्याच्यामध्ये नियमाप्रमाणे अभ्यास करून मागायच्या इष्टांक समोर ठेवून आमचं कमिशन ते वाढ करण्यात आहे। ही पहिली मागणी शासनाने आमची मागणी केलेली आहे। दुसरी मागणी म्हणजे याच्यामध्ये जे आम्हाला अन्नधान्य शासनाच्या वतीने दिले जातं, प्रशासनाच्या वतीने नाही म्हणजे गोडाऊन किपर, आता यापुढे कोणतंही धान्य आम्हाला कमी देणार नाही। कुठल्याही राष्ट्रवाद दुकानदाराला धान्य वजन काटा कमी होणार नाही असं आश्वासन स्वतः प्रधान सचिवांनी दिल्याने त्यांनी एकही राशन दुकानदाराला धान्य 50 किलो 650 ग्रॅम ही वजनासह त्यांना दिल्या जाणार आहे असे निर्देश मंत्रालयातून तहसीलदारांना पारित झालेले आहे। ही दुसरी मागणी। जी तिसरी मागणी तुम्हाला आणि आम्हाला जो त्रास होत होता ई-पॉज मशीनचा, तिसरी मागणी त्यांनी ई-पॉज 4Gचं मशीन त्यांनी मान्य केलेलं आहे। ते बहुतेक पुढच्या आठवड्यामध्ये आमच्या प्रत्येक राशन दुकानदारांना ते दिले जाईल। त्यावेळेस आम्ही एखादा कार्यक्रम ठेवू, त्यावेळेस आम्ही तुम्हाला निमंत्रण करू। चौथी मागणी आमची जी याच्यामध्ये जी होती जे आम्ही जे माल वितरण करतो प्रत्येक महिन्याला आमच्या खात्यामध्ये जे पैसे जमा होतात ते 3-3, 4-4 महिन्याच्या नंतर ते एकत्र पैसे टाकत होते। आता यापुढे ते होणार नाही। मार्च 2023 नंतर बजेटच्या नंतर प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेच्या आत प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेच्या आत सर्व राष्ट्रवाद दुकानदारांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा करतील अशा आमच्या 4 मागण्या ह्या मान्य झालेल्या आहे, मंजूर झालेल्या आहे। म्हणून आजची मी या ठिकाणी
बैठक आयोजित केलेली होती. प्रशासन संप मागे घेतलाय तुम्ही आता? संप मागे घेतलेला. सगळे दुकानं चालू झालेली आहेत? सगळे दुकानं उद्या सकाळपासून चालू होऊन जातील. नागरिकांना काही देशभराचा संप मागे घेतलेला आहे का? देशभरात संप मागे घेतलेला. 32 जिल्ह्यातला महाराष्ट्रातला संप मागे गेलाय. प्रत्येक जिल्ह्याचा संप मागे घेण्यात आलेला आहे. तसं मी राज्याध्यक्षांनी या पत्रामध्ये प्रेस नोटमध्ये सूचना सुद्धा केलेली आहे. याच्यामध्ये मी तुमच्या हे प्रश्न तुम्हाला देतोय. मी याच्यामध्ये सूचना केली. तुमच्या मागण्या पूर्ण व्हायला किती महिन्याचा कालावधी घेतला यांनी? 1 वर्ष. 1 वर्ष. हा, 1 वर्ष. आणि आता इथून पुढे कधी लागू होतील? ज्या 4 बेसिक मागण्या होत्या तुमच्या आत्ताच्या, तर ते किती दिवसात कार्यान्वित होतील असं काही बोलणं झालंय का? हे पॉज मशीन जे 4Gचे आहे ते पुढच्या आठवड्यात त्यांनी द्यायचं कबूल केलेलं आहे. कमिशन वाढच्या ते वित्त आयोगाकडे फाईल केलेली आहे. त्याच्यावर थोडा वेळ जात असेल, परंतु ते प्रोटोकॉल प्रमाणे फाईल ते फायनान्स मिनिस्टरवर जाते. त्या ठिकाणी सही झाल्याच्या नंतर आम्हाला JR पासून आमच्या मागण्या मान्य झाल्या. JR आमच्या हातात लवकरच त्यांनी द्यायचं कबूल केलं. शेवटचा एक प्रश्न आहे की आता तुम्ही जनतेला म्हणजे आव्हान करा इथून की सगळे दुकानं खुली झालेली आहेत. उद्यापासून राशन प्रणाली जी विस्कळीत झाली होती ती पुन्हा पूर्वपदावर येणार. मी अखिल महाराष्ट्र स्वस्त दुकानदार महासंघामध्ये राज्याध्यक्ष ह्या पदावर जरी आहे, परंतु मी ऑल इंडिया फेडरेशनच्या व्हाईस प्रेसिडेंट सुद्धा मी आहे. म्हणून मी महाराष्ट्र राज्याबरोबर जे आमचे 53,000 रेशन दुकानदार आहे, तर महाराष्ट्र राज्यामध्ये 5,48,000 परवानाधारक मी त्यांना माझ्या परवानाधारकांना अशी सूचित करतो की उद्यापासून आपल्या दुकाना आणि ई-पोस्ट मशीन लाईव्ह करून जर आपल्या दुकानात माल आलेला असेल, आपल्या मशीनमध्ये नेतं फिट झाले असेल, अशा परवानाधारकांनी उद्या सकाळी 8 वाजेपासून आपले दुकाने उघडे करून गोरगरिबांचं लाभार्थ्यांना धान्य वाटपाला सुरुवात करावी. या संपामध्ये राष्ट्रवादी दुकानदारांनी प्रत्येक 5,48,000 परवानाधारकांनी जी एकजूट दाखवली त्याबद्दल त्या सर्व परवानाधारकांचे मी परत एकदा जाहीर आभार मानतो. आपलं नाव सांगा. माझं नाव DN पाटील, अखिल महाराष्ट्र स्वस्त दुकानदार महासंघ राज्याध्यक्ष, ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप असोसिएशन नवी दिल्ली, ते व्हाईस प्रेसिडेंट. धन्यवाद सर. जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहे. तालुका अध्यक्ष या ठिकाणी गंगाधर पवार या ठिकाणी उपस्थित आहे. ग्रामीणचे आंबोरे आप्पा या ठिकाणी उपस्थित आहे. साळवे या ठिकाणी उपस्थित आहे. सचिन करोडे या ठिकाणी उपस्थित आहे. जनरल सेक्रेटरी दिग्विजय पाटील एक उपस्थित आहे. आणि ग्रामीणचे आणि शहराचे हे एकत्रित करून आज आम्ही प्रशासनाने या ठिकाणी स्वागत केलेले. धन्यवाद.